नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता. मी आले आज तुमच्यासाठी आणखीन एक कविता घेऊन. तर ही कविता आहे पालकत्वाविषयी. मूल जन्माला आल्यापासून घरात आपण अनेक टप्प्यांवरून प्रवास पार करत जातो. ते मूल मोठं होतं आणि आपण असं वाटतं की मूल मोठं झालंय, आता आपण तिथेच आहोत. त्या छोट्या छोट्या टप्प्यांचा प्रवास मी माझ्या शब्दातून ह्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या कवितेचं नाव आहे आपण फक्त पालखीचे भोई असतो. घरात बाळ जन्माला येतं, छोटेसे डोळे उघडतं, हसत रडत त्याचा प्रवास सुरू होतो आणि आपण अमाप आनंदाने आणि उत्साहाने एका पालखीचे भोई होतो. ते पाळण्यातून दुपट्यातून छान छान कपड्यांमध्ये जातं. त्याचा पाळणा ते स्ट्रोलर, स्ट्रोलर ते ट्रायसायकल, ट्रायसायकल ते बायसायकल, असा प्रवास आपण पाहत जातो आणि आपण एका पालखीचे भोई होतो. मग ते बसू लागतं, रांगू लागतं, चालू लागतं, बोबड्या बोबड्या बोलात दात दाखवू लागतं, पळू लागतं. आपण या सगळ्या आनंदात ते क्षण ओंजळीत वेचू लागतो आणि आपण एका पालखीचे भोई होतो. आता ते खेळू लागतं, पडू लागतं, धडपडू लागतं, मित्र करायला लागतं, हळूहळू हात सोडून चालायला लागतं. आपण कौतुकाने बघत राहतो, या सगळ्या गोष्टी मनात साठवत राहतो, कारण आपण एका पालखीचे भोई असतो. मग त्याची किंडर गार्डन, नर्सरी, प्रायमरी, सेकंडरी सुरू होते. हळूहळू एक एक वर्ग ते पुढे जाऊ लागतं. आपण त्याच्या या टप्प्यावरती थांबून मागची वर्ष आठवू लागतो. गोबरे गोबरे गाल, त्याच्या आवडीनिवडी, त्याचे ऍक्टिव्हिटी क्लासेस, त्याच्यात बदलत गेलेल्या सवयी, त्याची वाढत गेलेली समज आणि उंची मोजू लागतो, कारण आपण एका पालखीचे भोई असतो. मुलं मोठी होताना समजतं की या सगळ्यांमध्ये जे मिळालं, जे जाणवलं, जे जगता आलं ते अमूल्य आहे. प्रत्येक पिढीचा आणि कुटुंबाचा पालकत्वाचा जो प्रवास असतो तो वेगळा आणि न विसरता येणारा असतो, कारण आपण एका पालखीचे भोई असतो. कोणी म्हणतं याचा अक्षर तुमच्यासारखा आहे, कोणी म्हणतं याची छबी तुमच्यासारखी आहे, कोणी म्हणतं हा तुमच्यासारखा हसतो, कोणी म्हणतो हा तुमच्यासारखा वागतो. त्यात आई वडील म्हणजे आपण दुसरे कोणी नसतो, आपण फक्त एका पालखीचे भोई असतो. धन्यवाद.